प्रकरणातील वाल्मिक कराड जो आहे तो आजपर्यंत सुद्धा तो धरलेला नाही आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केली आणि हाऊसमध्ये घोषणा केल्यानंतर त्यांच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजीनगरला जे पहिलं आमरण उपोषण नितीन कदम पाटलांनी 4 दिवस केलं होतं ते आम्ही सोडवलं आहे। पण ज्या प्रमाणात गती मिळायला पाहिजे होती ती गती आलेली नाही आहे आणि लोकभावनेतून जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केले होते, आम्ही म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने की धनंजय मुंडेला चौकशीपर्यंत तरी खातं देऊ नका आणि त्यानंतर जे आता पालकमंत्री दिलेलं नाही आहे, एक विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्याकडे गृह खातं असल्यामुळं त्यांनी हे पालकमंत्री पद स्वीकारावं आणि बीडसहित महाराष्ट्र भयमुक्त करावा अशा संदर्भातला आमचा विषय चर्चा झालेली आहे। आता आपल्या मागण्या काय असणार? मागण्या ह्या संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे, पण आम्हाला ज्या वेदना होत आहेत, माननीय मुख्यमंत्री ज्याप्रमाणे बोलले की तिथं पर्यटनाला लोक जात आहेत, एक तर तुमच्याकडे गृह खातं आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही चौकशीला नवीन SP तिथं नेमलेला आहे, अजून त्या SPच्या मार्गदर्शनात काही आरोपी पकडले गेलेले नाही हे सत्य आहे आणि त्या पलीकडे तुम्ही म्हणतात की पर्यटनाला कोणी जाऊ नये। अहो तुमच्या सरकारचे मंत्री तिथे गेलेले आहे, शिरसाट साहेब गेले तिथे, सावंत साहेब गेले, अजून कोणी जातील? तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या वक्तव्यातून जास्त त्रास होऊन महाराष्ट्र जनतेला होऊ नये एवढी साधी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून व्यक्त करतोय। मुख्यमंत्र्यांनी SIT आणि CIDचे आदेश दिलेले आहेत, CIDची टीम न्यूज आणि इन्क्वायरी करतोय, तरी तुमचं त्याच्यावर समाधान नाही का? समाधानी आहे आम्ही, पण आम्हाला जो आउटपुट लवकर लागतोय तो तिथून मिळत नाही, ही सत्य परिस्थिती ना। 15 दिवस झाले, SIT आली, ते अजून दुसरी जी चौकशी तुम्ही नेमली, ह्या चौकशीच्या पहिले काय झालेलं हे सगळं जनतेला माहिती आहे ना। म्हणून फास्ट ट्रॅकवर काहीतरी प्रमाण केलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलंय। आता काही लोक जाऊन आले बीडला, SPशी बोलले, तर काही अनुभव असे येतात की पूर्णपणे स्वातंत्र्य त्या SPना दिलेलंच नाही आहे। मला सांगा ना, तुम्ही सांगा, नाही तर एवढ्या दिवसात एखादा आरोपी, खंडणीचा आरोपी, मर्डरचे आरोपी धरले जात नाही, याचा अर्थ शासन कुठं अपयशी ठरतंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा रोष तुम्हाला दिसतोय आणि पुन्हा नाव ठेवायचं महाराष्ट्राच्या जनतेला। शासन आरोपीला पाठीशी घालतंय असं वाटतं का? असं अजिबात आम्ही म्हणणार नाही। ढिलाई जी करतात, जे कर्तृत्व निभायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा सक्षम आहे, गृहमंत्री हा सक्षम आहे, आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही जे बोलताय ते कृतीत आम्हाला दिसायला पाहिजे ना, ते दिसत नाही। म्हणून तर मोर्चा आहे बीडला, ही तर सुरुवात आहे बीडच्या मोर्चाची, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा एक बैठक होणार आहे आणि या आंदोलनाला आम्ही विविध प्रकारे 6 महिने कसं वाढवता येईल ते आम्ही ठरवणार आहोत। म्हणजे आरक्षणाचा विषय बाजूला ठेवायचा? सध्या पुरता आमचा आरक्षणाचा विषय बाजूला आहे। आज जी घटना झाली, आरक्षणचा विषय आहेच, ते लढत राहू आपण भविष्यात, पण काही प्रमाणात मिळालेलं आहे। पण आज हे जे निर्गुणपणे सरपंचाची हत्या झाली ना, एक लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यानंतर सर्व समाजात किती दुःख आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी एक राऊंड मारावा परळीत, बीडमध्ये, मराठे तर घाबरले, न्याय हक्क मांडणारे, त्यासाठी आम्ही लढतोय, पण बाकीच्या समाजाची जी काय अवस्था आहे तिथे। तुमची एक जी मागणी आहे, धनंजय मुंडेंना त्याच्यात आरोपी करा म्हणून एक मागणी पुढे येते, पण धनंजय मुंडे आता मंत्री आहेत आणि मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते, यासाठी आपण राज्यपालांना लिहिलंय का? त्यांना त्याशी काही पत्रव्यवहार झाला का राजभवनाशी? आज आमची प्रामुख्याने ही बैठकीत ही चर्चा झाली की एखाद्या मंत्र्यावर चौकशी करायची असेल तर त्याचे आदेश राज्यपालांनी द्यावा लागतात, पण आमचं म्हणणं काय चाललं, ही प्रक्रिया आम्ही आता करणारच आहोत, राज्यपालांना निवेदन देणारच आहोत, पण मुख्यमंत्री असेल किंवा अजितदादा असतील यांनी तरी पुढाकार घ्यायला पाहिजे ना। पुढाकार घेताना कोणी दिसत नाही, म्हणूनच आहे आमच्या मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज किंवा विविध समाजात जो असंतोष आहे तो आंदोलनातून प्रकट होईल। पण काही नेत्यांचं असंही वक्तव्य आहे की मराठा समाजाचा असल्यामुळे मराठा समाजाने तो विषय उचललेला आहे, OBC आणि मराठी एक दुसऱ्याच्या विरोधात बीडमध्ये उभं केलं जातं, याकडे कसं बघायचं? अजिबात नाही, हे सत्यच नाही आहे। जितेंद्र आव्हाड सारखा तो माणूस स्वतः हाऊसमध्ये म्हणतोय, मी वंजारी समाज असताना, वाल्मिक कराड वंजारी समाज असताना सर्वात जास्त हत्या ह्या वंजारी समाजाच्या झालेल्या आहे आणि तिथं फक्त मराठ्यांच्याच काही अन्याय झालेला नाही, सर्व समाजावर अन्याय झालेला आहे। आणि जो मोर्चा आहे उद्याचा, जो बीडचा आहे, सर्व समावेशक, सर्व पक्ष, सर्व धर्मीय लोकांचा बीडचा उद्या मोर्चा आहे आणि भविष्यातही जे आंदोलन पुढे होणार आहे हे फक्त मराठा क्रांती मोर्चा त्याच्यात सहभागी होणार आहे, सर्व समावेशकच पुढचे आंदोलन आमचे होणार आहे। उद्याच्या मोर्चाचं नेतृत्व कोण करणार आहे? नाही, तिथं अजून काही नावं आलेली नाही आहे। सर्व जे आता आम्हाला असं वाटतं की जे क्रांती मोर्चाची भूमिका ती घेतील, सर्व मिळून सामूहिक नेतृत्व कोणी असेल किंवा निवेदन देतील, असं अशा पद्धतीनेच ते राहायला पाहिजे। नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे।
आणि अत्यंत तिथलचे लोकप्रतिनिधी असेल, सामाजिक चळवळीचे लोक असतील, अत्यंत गाव पातळीवर त्यांचं नियोजन झालेलं आहे. मोर्चा तर मोर्चा भव्य प्रमाणात निघणारच आहे, महाराष्ट्रातून लोक जाणारच आहे. पण याचं आउटपुट काय निघतं का नाही निघतं? आम्ही जे सामाजिक काम करतो 3 वर्षापासून, याच्यातले आउटपुट नाही निघाले तर महाराष्ट्रात फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. एका सरपंचाने 5 एकर जागा आणि 51 लाख रुपये बक्षीस ठेवलेलं आहे. आता मला सांगा, आमच्या सारखेच बेरोजगार असले तर झालं आम्हीच कपडे काढून मारायला बसलो त्या आरोपीला, कारण आरोपी तर पोलिसांना सापडणारच नाही. मग आम्हीच मदत करतो ना. मग याच्यातून जी अशांतता निर्माण होईल, जे महाराष्ट्रात उद्योग येणार नाही, त्याची जबाबदारी ही सरकारची राहील. आता आपण जे उल्लेख केला का एका सरपंचांनी असं बक्षीस ठेवलं, हे पुरोगामी महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? कसं बघायचं या घटनेत? हे अजिबात परवडतच नाही. पण ह्या भावना कधी निर्माण होतात हे लक्षात ठेवा. ह्या सरकार झाल्यानंतर तुम्ही आरोपीला पकडलं जात नाही तर हे जनतेतून तर ही मागणी होणारच आहे. आणि जनताच त्या आरोपीला पकडलं तर कसं होणार आहे? मग हे होणारच आहे ना. आम्ही तर आमच्यासाठी, आमच्या सहित अनेक लोक त्या आरोपींना पकडण्याचा शोध आम्ही घेणारच आहोत. पण पकडलं तर साधं पकडणार नाही ना त्याला आम्ही. छत्रपती संभाजीनगर मधून किती जण जाण्याची शक्यता आहे? नाही, आज तर आम्ही आव्हान केलेलं आहे. जसं क्रांती मोर्चा आम्ही 15-16 जणांनी बसून 16ला काढला होता, तर असंख्य लोक आले होते. आता हे असंख्य लोक जातील ही आमची प्रामाणिक अपेक्षा. कारण अन्याय तर मराठे सहन करणार नाही, पण बाकीच्या समाजावर जो अन्याय होऊ राहिला आहे, बाकीचा समाजही उद्या तिथे समावेश होईल. धन्यवाद. आपलं नाव? किशोर चव्हाण, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक.